हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही चांगलेच असाल. तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो तुम्ही पाहू शकता आम्ही चाललेलो एका लग्नाला आणि ॲक्च्युअली नाईटचं लग्न आहे आणि हे आहे चोकरधानी विलामध्ये. चोकरधानी विला खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. सो चला आपण फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आणि मस्त असा ब्लॉग एन्जॉय करूया. सो सगळ्यात पहिले आम्ही इथे आलेलो आहोत. चोकरधानी विल्यामध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला किती सुंदर परिसर आहे आणि खूप असं मोठं लग्न आहे. सो आणि खूप मस्त वाटून आलेलं आहे. ॲक्च्युली थंडीचे दिवस सुरू आहे पण ॲक्च्युअली थंडी नाही आहे तशी. आणि हे बघा, ही माझी फॅमिली आहे. आम्ही इथे एक म्हणजे बुके घेऊन आलेलो आहोत. स्टेजवरती जाऊन आल्यानंतर आम्हाला लागली होती भूक. तर सगळ्यात पहिले आम्ही काय काय खायचं हे सगळं आम्ही पाहून घेतलेलं आहे आणि खूप अशा व्हेरायटी होत्या खाण्यामध्ये. खूप 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 काही होतं. पिझ्झा होता, ब्रेड होतं, बर्गर होता, पास्ता होता. खूप म्हणजे असं मला नावसुद्धा येऊन नाही आलेलं आहे. नूडल्स होते. तर इथे सगळ्यात पहिले आम्ही घेतलेलं आहे रगडा पेटीस आणि मुलांनी घेतलं होतं इथे पिझ्झा. तर सो आम्ही सगळ्यात पहिलं रगडा पेटीस खाल्लेलं आहे कारण मला रगडा पेटीस खूप आवडतं. तुम्ही माझ्या हजबंडला म्हणायचं की चला मला एक घाससुद्धा भरवा. त्यांनी मला एक घास भरवलेला आणि खूप टेस्टी होता. खट्टी चटणी होती, कांदा होता आणि खूप असं टेस्टी होते. इथे तुम्ही पाहू शकता हा वेगवेगळ्या प्रकारचे ते स्वीट्स होते. ही मिठाईचं नाव मला माहीत नाही काय आहे. मालपुवा होता, मूग दालचा शिरा होता इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही ते सगळं ते स्वीट थोडंसं खाल्ल्यानंतर इथे आम्ही पास्त्यापाशी आलो. तर इथे वेगवेगळे प्रकारचे कोरियन पास्ता, मशरूम पास्ता, टोमॅटो पास्ता आणि चीज सॉस पास्ता हे सगळं होतं. आम्ही सगळ्यात पहिले चीज सॉस पास्ता घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ब्रोकली होती, कॅप्सिकम होते, कांदा होता, टोमॅटो होता, सगळंच काही होतं. खूप मस्त पास्ता होता. आम्ही इथे खाल्लेला आहे. मुलं इथे अजूनसुद्धा पिझ्झाच खाऊन राहिलेलं आहे कारण त्यांना पिझ्झा खूप भारी वाटला होता. त्याच्यानंतर मी इथे आली मशरूम पास्ता घ्यायला आलेले होते. तुम्ही पाहू शकता मी मशरूम पास्ता प्लस थोडेसे नूडल्स घेतलेले होते आणि खूप असं एन्जॉय केलं. मशरूम पास्ता काही तेवढा मला खास वाटलं नाही. त्याच्यानंतर मी आली इथे पाणीपुरी खायला. पाणीपुरी तर सगळ्यांची फेवरेट आहे, सगळ्यांना माहीतच आहे. आम्ही इथे खूप पाणीपुरी खाल्लेली आहे आणि मी माझ्या ताईला म्हटलं की चला माझा पाणीपुरी खाताना थोडा व्हिडिओ कर. तिने माझा व्हिडिओसुद्धा केलेला आहे आणि खूप टेस्टी होती. पुरीसुद्धा खूप क्रंची होती. चला फटाफट आपण नेक्स्ट आता बघूया की ॲक्च्युली विल्यामध्ये काय काय आहे. इथे होती एक गाडी जिथे सगळेजण फोटो ब्लॉग्स वगैरे बनवत होते, व्हिडिओ करत होते. तर मी चला म्हटलं मी सुद्धा बसते आणि ड्रायव्हिंग करून बघते की कशी आपल्याला येते की नाही येत. सो मी इथे ड्रायव्हिंग करत होती आणि मस्त ते त्याला काय म्हणते गेअर वगैरे होता. मस्त त्याला मागे पुढे असं करून पाहिलेलं आहे आणि ते फोटोसुद्धा काढलेले आहे, व्हिडिओसुद्धा केलेले आहे आम्ही आणि मस्त असं एन्जॉय केलेलं आहे. मी माझ्या ताईला म्हणते माझ्या फोटो काढतात आता व्हिडिओसुद्धा कर. आता स्नॅक्स वगैरे खाऊन झाल्यावर मस्त असं आम्हाला चोकरधानी फिरायचं होतं आणि आम्ही डिसाईड केलं की चला थोडं चोकरधानी फिरून या आणि काय काय प्रोग्राम्स आहे हे सुद्धा आम्हाला बघायचं होतं. इथे फायर शो वगैरे होता, डान्स होता, बलून शो होता, मिरर होता एक म्हणजे जिथे आपण छोटे मोठे लठ्ठ दिसत होतो असं. आणि आम्हाला बघायचं होतं की ॲक्च्युली आणखी इथे ॲक्च्युली काय आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळ्यात पहिलं तर छोटे मुलं गेलेले आहे आणि सापसिडीचा गेम होता. ते सापसिडीचा गेम इथे मुलं मस्त एन्जॉय करत होते. ते माझा बाबू आणि माझ्या ताईचा मुलगा आहे. तिथे मुलगी होती ती त्यांना ते टिप्स देत होती आणि तिथे नंबर आले त्याच्यानुसार ते सापसिडीवरती चालायचं होतं. मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं असं. तर गाईज फायर शो पाहिल्यानंतर आम्ही बसलो ट्रेनमध्ये. ॲक्च्युली आम्हाला बसायचं नव्हतं पण सगळे मोठी माणसं बसतात त्याच्यामुळे आम्ही बसलो आणि एक राऊंड मारलेला आहे. इथं मस्त लायन होता, टायगर होता, बर्ड्स होते, पुष्कळ असे पक्षी होते, ॲनिमल होते. आणि हे बघा माझा बाबू अद्विक इथे मस्त यांनी बादाम शेक एन्जॉय केला. कधी घेत नाही हा पण या लग्नामध्ये आणि खूप मस्त एन्जॉय केला.
आणि नाईट्समध्ये मस्त फटाके असे खूप छान दिसत होते आणि खूप असे फटाके फुटलेले आहे, जेणेकरून मी थोडे कॅप्चर पण केलं आहे मोबाईलमध्ये. आणि हे दोघं माझ्या ताईची मुलं आहे, मस्त त्यांनी मस्त पिझ्झा एन्जॉय केलेला आहे. त्याच्यानंतर सगळं फिरून वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही घेतलेलं जेवण आणि इथे खूप म्हणजे ॲक्च्युली 10 वाजले होते, आम्हाला जेवण करायचं होतं. इथे आम्ही जेवण एन्जॉय केलं. जेवणसुद्धा खूप टेस्टी होतं, खूप भारी होतं. आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ एन्जॉय करा, पहा, कमेंट्समध्ये सांगा मला कसा वाटला. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. बाय बाय. असंच मला सपोर्ट करत राहा.